आता काय व्हॉट इज मशीन लर्निंग? मशीन लर्निंग ही कोणाची सब ब्रांच आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. बरोबर आहे. गोष्टी बनवायच्या असेल तर नवीन काहीतरी अल्गोरिदम राहणार आहे, नवीन काहीतरी टेक्निक्स राहणार आहे. तुम्हाला फेस डिटेक्शन बनवायचं तर नवीन टेक्निक्स, नवीन लायब्ररी, सगळ्या गोष्टी. पण फेस डिटेक्शन करून तुम्हाला व्हॉइस पण द्यायचं राहिलं तर तिथे काय लागणार आहे? अजून त्याच्यात काय लागणार आहे? ऍड करावं लागणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पल देतो, एक वेबसाईट तयार करताय तुम्ही, बरोबर आहे. आता वेबसाईट करायला काय लागणार आहे? मल्टी लँग्वेज लागणार आहे की नाही? सपोज HTML CSS वगैरे जे पण तुम्हाला माहिती असेल, किंवा तुम्ही काय फ्रेमवर्क यूज करत असत्या, हे सगळं यूज केल्यानंतर पण तुमची वेबसाईट तयार होती का रे? मग काय करावं लागतं? बोलत चालला, चुकलं तरी बोलत चालला. वेबसाईटला फक्त HTML CSS जावास्क्रिप्ट वगैरे तुम्ही केलं, ठीक आहे, तुम्ही फ्रेमवर्क ऍड केले, तुम्ही डेटाबेस कनेक्ट केला, एवढं सगळं करून पण सपोज आणखी त्यांनी वेबसाईट बनवली, ती आपल्याला दिसणार आहे का? नाही. त्याच्याकरता काय लागणार आहे? डोमेन अँड होस्टिंग. बरोबर आहे. मग आता तुम्ही सगळं वेबसाईटला बिल्ड झालं, तुम्हाला डोमेन अँड होस्टिंगचंच नॉलेज नाही, तुम्ही होस्ट करशाल का वेबसाईट? बरोबर आहे. का बरं नाही करणार? आता हे बघा, newgenTech.net.in ची वेबसाईट आपली काय होती? चालू होती. पण मग आता तिच्यात काय ऍडिशनल काय वर्क केलं, त्याच्याकरता न्यू इयरचं वर्क करायचंय, बरोबर आहे. न्यू इयरची परत लॉन्च करायची, म्हणून मी 2 दिवस साईट काय केली? डाऊन केली. बरोबर आहे. साईट तुम्हाला आता दिसणार नाही. 2 दिवस साईट काय केली? मी डाऊन केली. आता साईट डाऊन कशी करता, काय करते माहिती का? सर्व्हर कसं डाऊन करता तिचं. मग एक तुम्ही ML करताय, बरोबर आहे. ML वर तुम्ही UI वगैरे बनवताय, तो UI पण तुम्हाला काय प्रोव्हाइड करतोय? एक IP ऍड्रेस प्रोव्हाइड करतोय. मग आता त्याला पण जर तुम्हाला कधी एक पब्लिक यूज मध्ये आणायचं राहिलं, त्याला पण काय करावं लागतं? होस्ट वगैरे करावं लागतं. सपोज फ्लास्कचा यूज आहे, पण आता काय पायथन आहे, काय फ्रंट एंड प्लस बॅक एंड आहे. पायथन मध्ये पण काय होतं? आपलं SQLचं काम होतं. आता पहिले जे पण एक्झिस्टिंग प्रोजेक्ट आहे कंपन्यांचे, ते सगळे कोणावर बेस चालायचे? PHP बेस चालायचे, बरोबर आहे. आता PHP बेस त्यांचे प्रोजेक्ट खूप मोठे, ते एकदमच AI वर स्विच करता येणार नाही. म्हणून ज्या पण आता ओपनिंग निघतं बघा, जावा फुल स्टॅक साठी असेल वगैरे साठी, ते फक्त किती वर्ष राहणार आहे? 1 वर्ष, जोपर्यंत ते काय AI वर स्विच करत नाही, ऑटोमेशन वर स्विच करत नाही, बरोबर आहे. आता माझ्या सकाळच्या बॅचच्या पोरांनी भरपूर असे नवीन नवीन प्रोजेक्ट घेतले, चॅटबोट्स वगैरे बनवताय विथ व्हॉइस असिस्टंट वगैरे, काही वेगवेगळे कामं करताय, बरोबर. आता ते RPA, बरोबर आहे, टोटल RPA वर काम करताय, म्हणजे ज्या रिसेंटली टेक्नॉलॉजी कंपनी आहेत. आता RPA तुम्हाला डोमेन असते तरी माहिती आहे का? RPA किती लोकांना RPA डोमेन माहिती आहे? हा, ते कुठं आता शिकणार तर तुम्ही ते RPA मध्ये पण काय येतं? हेच जे चॅटबोट्स असेल, ऑटोमेशन असेल, या गोष्टी. पण अप्लाय करताना डोमेन माहिती आहे तुम्हाला? RPA पण असतं. कंपनीत सगळे लोक RPA घेऊन बसले, तुम्हाला RPA माहित नाही. प्रॉब्लेम कळाला ना काय? आपला प्रॉब्लेम काय? आपण फक्त काय केलंय, मी आताच माझं कोतवालशी आणि संघर्ष बोलणं झालं, तेव्हा सांगितलं मी त्याला का आपण 4 वर्ष 50-50 हजारांनी जी फी वाया घालतो, त्याच्यापेक्षा 6 महिने कुठेतरी, म्हणत नाही इथंच करा, पण कुठं पण एक डोमेन आपण चॉईस करा, त्याच्या रिलेटेड काय घ्या, व्यवस्थित नॉलेज घ्या, देन मग तिथं काय नॉलेज फक्त त्या डोमेन रिलेटेड घ्यायचं तर त्याच्या कंपेअर मध्ये अजून कोणते डोमेन आहे का सेम टेक्नॉलॉजी यूज होता, हे पण बघत चालायचं. ठीक आहे. मी आता परत येतो कुठं? मशीन लर्निंग. कळलं का? सब पार्ट कोणाचा आहे? AIचा आहे. बट AI ते कोणाचे इथपर्यंत कळलं. आता स्टार्ट काय? मशीन लर्निंग इज अ सबसेट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स दॅट एनेबल सिस्टम टू लर्न अँड इम्प्रूव्ह फ्रॉम एक्सपिरियन्स विदाउट बिंग एक्सप्लिसिटली प्रोग्राम. म्हणजे काय करतो तो? एक मशीन लर्निंग मॉडेल तयार झालो, तो मॉडेल लर्न कोणा बेस झाला राहतो? टोटल डेटावर. तुम्ही पण जो पण डेटा देणार आहे, त्या डेटावर तो मॉडेल काय होतो? ट्रेन होतो, बरोबर आहे. सपोज आता तुमचे मम्मी पप्पा आहे, बरोबर आहे. तुमच्या मम्मी पप्पांनी तुम्ही झाल्यावर ट्रेन केलं, म्हणून तुम्ही आज काकाला काकाच म्हणते आणि मामाला मामाच म्हणते, बरोबर आहे. कारण लहानपणापासून तुम्हाला शिकवलं जातो, काकाला बघ, तो काकाला बघ, तो मामा आला बघ, बरोबर. मामा खाऊ घेऊन आला, मामा हे केलं, म्हणजे ते तुम्हाला कसं आहे, लाडीवडीमध्ये काय केलंय? तुम्हाला ट्रेन केलंय. म्हणून आज पण तुम्ही मामा आले म्हणते का बाबा आले? बंगली आमची पोर म्हणजे बरोबर आहे. मग ह्या गोष्टी काय ट्रेन केलंय. सेम मशीन लर्निंग मॉडेलचं इंटेलिजन्स आपण मशीन लर्निंग मॉडेल किंवा AI का बरं यूज करतो? का त्यांनी ह्युमन इंटेलिजन्स सारखं काय केलं पाहिजे? वर्क केलं पाहिजे. आता ह्युमन इंटेलिजन्स काय? माणसाला माणूसच म्हणतो, बाईला बाईच म्हणणार, बरोबर आहे. का आता कोतवालने पोरीला पाहिजे म्हणाल का पोरगा आला? नाही, त्याला तसं ट्रेन केलंय. हसायचा पार्ट नाही, एक ट्रेनिंग सांगतोय. तर सेम ऍज इट इज त्याला डेटावर ट्रेन देतात. आता कधी कधी काय होतं, गुजराती राहिले, त्या गुजराती लोकांची भाषा आपल्याला येते का? ती लँग्वेज येते का? नाही. मारवाडी लँग्वेज येते का आपल्याला? आपल्याला ऐराणी येते का? म्हणजे जे असतील त्यांना येते, पण जे आमचे इकडचे राहिले त्यांना येणार आहे का? म्हणजे एक स्पेसिफिक भागातून ते काय झाले? ट्रेन झाले, म्हणून त्यांना ती लँग्वेज येते. कारण लहानपणापासून त्यांना काय ट्रेन तेच होत गेलं. ट्रेन होत गेलं म्हणजे काय तो? आता त्याला कळलं का सपोज एखाद्या वस्तूला हे म्हणतात, बरोबर आहे. तर मग तो परत काय ट्रेन झालाय, पण तिने एकदाच ऐकली ती गोष्ट? नाही, त्याने किती वेळेस ऐकली? मल्टिपल टाइम ऐकली. त्याने काय मल्टिपल टाइम ऐकली, तर त्याला काय झालं? क्लिक. म्हणजे तो कशाहून शिकला? त्याच्यावाल्या कशाहून शिकला? बरोबर आहे. कळालं इथपर्यंत? तो 3 इडियट्स पिक्चर पाहिला असेल तुम्ही सर्वांनी. एक
त्याचं पण एक एक्झाम्पल, बरोबर आहे. आता तो देव शोधायला कुठं कुठं काय काय घेऊन गेलाय तुम्हाला पण माहिती आहे, बरोबर आहे ना. काय कुठं त्यांनी चर्चमध्ये जाऊन काय फोडलं होतं, नारळ फोडलं होतं. अच्छा पीके आहे का तो. अच्छा हे बघा पिक्चरचं काय एवढं, पण दोन पण आमिर खान आहे ना. पिक्चर पाहिले असेल इथपर्यंत आलो नसतो, पण मग एक बेसिक रील बघितलं त्याच्यात दिसतं म्हणून तेवढं एक कळलं बाबा त्याच्यावाला माइंडसेट तो आला होता. मग एखाद्याकडून स्टोरी ऐकायची काही नाही. हा आता कळलं. पण आता पीकेची दुनिया वेगळी होती, तो ट्रेन वेगळा झाला होता, बरोबर आहे. पण पीके आला दुसऱ्या दुनियेत. तशी मशीन लर्निंगची पण काय आहे, दुनिया वेगळी आहे. म्हणजे त्याला जो तुम्ही डेटा प्रोव्हाइड करशाल त्याच्या वस्तू काय करणार आहे, लर्न करणार आहे. आणि तुम्हाला आउटपुट मध्ये पण काय देणार आहे, जे लर्न केलं आहे त्याच्याच बेस देणार, राईट. कळलं आता इथपर्यंत मशीन लर्निंग काय आहे. कळलं. मशीन लर्निंग नावातच काय, मशीनला काय करायचं, लर्न करायचं, शिकवायचं. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. आणि ते ते आपल्याला हे बघा प्रोग्राम न चेंज करता त्याच्या ट्रेनिंग डेटा असेल किंवा टेस्टिंग डेटाबेस तो काय करतो, एक्सपिरियन्स घेऊन तुम्हाला आउटपुट काय करत चालतो, जनरेट करत चालतो. कळलं इथपर्यंत सगळ्यांना. आता त्याची की आयडिया काय आहे, की आयडिया म्हणजे काय, लर्न फ्रॉम डेटा अँड मेक प्रेडिक्शन ऑर डिसिजन. तो काय करतो, डेटावरनं काय करतो, लर्न करतो. तुम्हाला काहीतरी डिसिजन घ्यायचा असेल, बरोबर आहे. म्हणजे डिसिजन मेकिंग म्हणजे कसं, सपोज आता एखादा ईमेल स्पॅम नॉट स्पॅमचा प्रोजेक्ट असेल, बरोबर आहे. आता ईमेल स्पॅम आहे का नॉट स्पॅम आहे कशा रिगार्डिंग, तो जो डेटा तुम्ही प्रोव्हाइड केलाय त्याच्या बेस काय तो करणार आहे. मग त्याच्यात वेगवेगळे अल्गोरिदम आहे, ते तुम्हाला मी इन शॉर्ट शिकवणार आहे. अल्गोरिदम डीप शिकवायला एक अल्गोरिदमला किती 2 दिवस लागतात, बरोबर. कमीत कमी ते 15 ते 20 अल्गोरिदम आहे, बरोबर. त्याच्यातले जे मेन 10 एक आहे ते शिकवल. 10 एक पण काय आता मला जर 10 म्हणले त्याच्यातच किती दिवस गेले माझेवाले, 20 ते 25 दिवस गेले, बरोबर आहे. मग आता 25 दिवस जर गेले तर तुम्ही काय इंटर्नशिप केली, मग काय प्रोजेक्ट करणार आहे. ठीक आहे, तर थोडंसं शॉर्टली शिकवणार आहे. ठीक आहे, की आयडिया कळली. एक्झाम्पल काय, अ रिकमेंडेशन सिस्टम ऑन नेटफ्लिक्स लर्न्स युअर प्रेफरन्स अँड सजेस्ट मूवीज अकॉर्डिंगली, बरोबर आहे. आता कोणाला हॉलिवूड मूवीजचा शौक राहतो, कोणाला बॉलिवूड राहतो, कोणाला मराठी राहतो, कोणाला सिरीजचा राहतो, वेब सिरीजचा. ते आता काय प्रत्येकावर म्हणजे प्रत्येकाची चॉईस काय राहणार आहे, वेगळी राहणार आहे. तर मग तो रिकमेंडेशन सिस्टीम कशी यूज करतो, तर त्याचावाला तो म्हणजे डेटा तर ट्रेन केलेला राहतो. पण आता संघर्षने काढली एखादी वेब सिरीज, बरोबर आहे, नेटफ्लिक्सवर त्यांनी काढली एखादी वेब सिरीज किंवा अमेझॉनवर काढली. आता वेब सिरीज किती लोक पाहत्या, सगळेच पाहताय. कोणत्या नेटफ्लिक्स प्रेफर करताय की अमेझॉन, सगळे का. बर, आता अमेझॉनवर डॅनिश कॉतॉलनी पाहिली मिर्झापूर मुन्नाबाई, बरोबर आहे. मग आता तिने मिर्झापूर पाहिली तर ती कशी आहे, एक ती जी सिरीज आहे ती कशा वॉर रिलेटेड असेल, क्राईम रिलेटेड असेल, तर तुला सजेशन मध्ये सगळं काय येणार आहे. त्याने डेटा लर्न केला का याला क्राईम, कोतवाल म्हटल्यावर क्राईम. मग आता कोतवालला सगळा डेटा कशाचा बेस द्यायचा, क्राईम बेस द्यायचा. त्यालाच काय म्हणता, प्रेफर करतो तो म्हणजे रिकमेंडेशन सिस्टीम करतो. मग आता एखादा तुम्ही रिकमेंडेशनवर प्रोजेक्ट केला तरी काय आहे, वेल अँड गुड आहे. काहीतरी आहे बघा, तुमच्या गिट आणि गिटहबची प्रोफाईल, तुमची जेव्हा जॉबला तुम्ही जाता तेव्हा तुमची इन्स्टा प्रोफाईल चेक होत नाही. तुमची कोणची प्रोफाईल चेक होती, गिट, गिटहब, लिंक्डइन असं. आता लिंक्डइन फक्त म्हणायला आहे, पण लिंक्डइन सोडून पण भरपूर काय आहे जॉब प्लॅटफॉर्म आहे, जर लाईक दॅट मॉन्स्टार असेल. किती लोकांना हा नोकरी बट Naukri.com वर म्हणजे ते कोणाचे टेलिकॉलर्स असेल त्यांची जॉब पोस्टिंग जास्त राहते, त्यांनी यूज करायचं. ते फक्त केव्हा आपल्याला जेव्हा डेटा सायन्स इंजिनियरला डेटा काढायचा राहिला तर डेटा तो एक काय वेल आहे. सपोज तुम्हाला तुझी लोन कंपनी तर मग तुला लोन द्यायचं आहे, कोणाला द्यायचं आहे, एम्प्लॉईजला वगैरे, बरोबर, सॅलरी. पण आता मला सांग Naukri.com वर असे राहतील का लोक ज्यांना 1.5 लाख पर आहे सॅलरी, 20-30 हजार वाली राहतील ना, आणि लोनची गरज त्यांनाच पडत, लाखवाल्याला पडणार आहे का, नाही. मग तो डेटा तिथून घ्या, म्हणजे एक स्ट्रॅटेजी राहते. डेटा इंजिनियर बनताय तुम्ही, डेटा सायन्स अनालिटिक्सचा ते लावलंय, पण डेटा काय करायचा, एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं याचं पण काय थोडंसं नॉलेज ठेवा. ठीक आहे, कळालं इथपर्यंत. रिकमेंडेशन सिस्टीम पर्यंत एक एक्झाम्पल थोडंसं कळालं. आता काय डिफरन्स बिटवीन AI, ML अँड DL. आता हे काय सांगण्यासारखं एवढं काही नाही, पण मग थोडंसं सांगून देतो. ठीक आहे, आता ऍस्पेक्ट दिलंय म्हणजे पहिले काय डेफिनेशन काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, सिम्युलेट ह्युमन इंटेलिजन्स. म्हणजे AI, ML तसे सगळे एकत्र, पण नॉर्मल डिफरन्स काय आहे, तो ह्युमन इंटेलिजन्स सारखा असतो, बरोबर, सिम्युलेट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर मशीन लर्निंग काय, सबसेट ऑफ AI आणि लर्न्स फ्रॉम डेटावरून तो काय करतो, लर्निंग करतो, तेव्हाच तो प्रेडिक्शन किंवा डिसिजन देऊ शकतो. ठीक आहे, आणि डीप लर्निंग काय, सबसेट ऑफ ML युजेस न्यूरल नेटवर्क. आता डीप लर्निंग पण शिकवणार तेव्हा सांगतो. आय थिंक काल का परवा सांगितलंय मी, डिस्क्राईब केलंय DL बद्दल. डीप लर्निंग म्हणजे काय, तुमचं जसं ह्युमन ब्रेन वर्क करतो तसं डीप लर्निंग काय, एक मशीनचं काय राहतं, ब्रेन राहतं, बरोबर आहे. जे ते सगळं फॉलो कशाला करतं, न्यूरल नेटवर्क्सला करतं. ठीक आहे, आता त्याच्यात पण भरपूर टाइप्स आहे न्यूरल नेटवर्कचे. मेन सगळं आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क करतं, त्याच्यानंतर FNN, CNN आणि RNN राहतं. हे काल परवाच सांगितलंय मी. ठीक आहे, चला आता गोल काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स गोल काय, एक डिसिजन मेकिंग, काहीतरी वर्क करून घ्यायचं आहे. मग मशीन करून काहीतरी वर्क करून घ्यायचं राहिलं तर काय होतं, डिसिजन मेकिंग. त्याच्यानंतर काय आहे, मशीन लर्निंग काय, प्रेडिक्शन और क्लासिफिकेशन.
प्रेडिक्शनवर क्लासिफिकेशन कसं होतं, आता सपोज स्पॅम नॉट स्पॅम असं, बरोबर आहे, ते सगळं पास ऑर फेल, स्टुडंट पास ऑर फेल, बरोबर, हे सगळं कशात येतं, प्रेडिक्शन. आणि क्लासिफिकेशन मध्ये काय येतं, सपोज आता तुमच्याकडे एक डेटा आहे, त्याच्यात कुत्रे, मांजरी, हत्ती, गाढ सगळे एकत्र आहे, बरोबर आहे, कळलं, एक डेटा आहे तुमच्याकडे, त्याच्यात जसे की आता तुमचं म्हणजे कुत्रे, मांजरी, गाढ सगळे एकत्र आहे. पण आता कुत्रा आणि मांजर सेम दिसतं का रे, कोणाला असं सेम दिसणार आहे, कोण नाही ना, म्हणजे आजपर्यंत काय एक्झिस्टिंग असं आलं नाही ना. पण हेच कोणी क्लासिफाय करून दिलं पाहिजे, आपल्या मशीनने करून दिलं पाहिजे. मग त्याला कसं आपण ट्रेन करतो, कॅट कशी दिसते, डॉग कशी दिसतो, काय, मग तो जो इमेजचा डेटा राहिला किंवा साधा पण डेटा राहिला तर त्याच्यावर तो काय करतो, क्लासिफाय करतो, डेटाला काय करतो, तो क्लासिफाय करतो. म्हणजे मांजरीचा डेटा मांजरी हे सगळा वेगळा, बरोबर, डॉगचा डेटा वेगळा, त्याच्यानंतर व्हॉट एव्हर तुमचा मग काय असेल, डॉंकीचा, वाघचा, बिबट्याचा, सध्या बिबट्या जास्त सुटेल तर बिबट्याचा घ्या, ठीक आहे. मग सगळा डेटा काय राहतो, वेगवेगळा क्लासिफाय होतो, आणि हे काम कोणाचं येतं, मशीन लर्निंगचं, ठीक आहे. आता डीप लर्निंग म्हणल्यावर काय येतं, कॉम्प्लेक्स पॅटर्न रिकग्निशन, कॉम्प्लेक्स पॅटर्न रिकग्निशन. फॉर एक्झाम्पल फेस डिटेक्शनचाच प्रोजेक्ट घ्या, बरोबर आहे, प्रत्येकाचा चेहरा काय राहणार आहे, बरोबर आहे. आता कोणी सुंदर दिसतं, कोणाला चष्मा आहे, कोणी म्हणजे सगळ्या प्रत्येकाचा चेहरा काय आहे, वेगळा आहे, बरोबर आहे. सगळेच काही कोतवाल हँडसम राहणार आहे का, नाही, प्रत्येकाचा चेहरा काय राहणार आहे, वेगळा आहे. आता माझ्या चांदवडला जेव्हा क्लासेस होते तर तेव्हा मस्ट म्हणजे असं समज कोतवालच आहे चांदवड आमचं पूर्ण, आणि कोतवालाचे स्टुडंट्स लई होते, तर त्याच्यामुळे ती कोतवाल म्हणायची काय लागली, सवय लावून गेली, आणि तू पण इथं मला आयरात कोतवाल येऊन गेला, ठीक आहे, ठीक आहे. कळलं इथपर्यंत. कॉम्प्लेक्स पॅटर्न रिकग्निशन म्हणजे प्रत्येकाचा फेस काय राहणार आहे, डिफरंट राहणार आहे, आणि फेस डिटेक्शनचा प्रोजेक्ट आहे म्हणजे काय, आता त्याचे जे पण ऑब्जेक्ट असेल किंवा इमेज देता तुम्ही, आता इमेजला ट्रेन कसा होतो, तो पिक्सल वाईज होतो, बरोबर आहे. मग त्या पिक्सलला न्यूरल नेटवर्कने ट्रेन करून तो काय राहतो, डेटा सेव्ह झाला जातो, म्हणून फेस डिटेक्शनचा काय राहतो, डिफरंट राहतो. कळलं इथपर्यंत. आता एक्झाम्पल आहे का, एआयचे एक्झाम्पल काय, सिरी असेल, चेस प्लेइंग बॉट्स असतील, बरोबर आहे. आता आपण नाही का सिरीला आपण ऐकून किती लोकांकडे आहे, सगळी गरीब माहिती आहे पडले बरं, गुगल तर सगळ्यांकडे असेल, बरोबर आहे. आपण आवाज दिला, हे गुगल, ठीक आहे, हे गुगल, ओके गुगल असं बोललो तर काय होतं, आपल्याला गुगल असिस्टंट काय आहे, लगेच ऑन होतो, रिप्लाय करतो, बरोबर आहे. किंवा सिरी, हे सिरी वगैरे, तो काय करतो, आपण त्याला कमांड देतो तेव्हाच तो काय होतो, पुढच्या गोष्टी करतो, नाही का. हे सिरी कॉल MBBS वगैरे असं काही तुम्ही बोलले तर त्या व्यक्तीला काय होणार, जे नाव सेव्ह आहे त्याला कॉल देणार, म्हणजे तो काय करतो, काहीतरी डिसिजन घेतो, ठीक आहे. कळलं. पुढे काय, हे बघा, स्पॅम ईमेल डिटेक्शन. आता तुमचं जे ईमेल येतात त्याच्यातून हा ईमेल स्पॅम आहे का नॉट स्पॅम आहे कसं करायचं ते याच्यावरून कळतं, ठीक आहे. आणि हे बघा, फेस रिकग्निशन एक्झाम्पल जे सांगितले ते चालेल, ठीक आहे. किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. समजलं इथपर्यंत, कळलं. किती लोकांना नाही कळलं, कोणाला काही डाऊट, ऑनलाईन वाले तुम्हाला काही डाऊट, नाही सर. संस्कृती पांडे, आर यू देअर इन मीटिंग? हो सर. ठीक आहे. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? नो सर. ओके, एनी डाऊट? नो सर. तुम्हाला आहे का रे काय डाऊट? नो एवढं सोडलं, नो. ठीक आहे, आपली चला, आता काय मशीन लर्निंग काय ही गोष्ट तर तुम्हाला कळली, पण आता काय राहणार आहे, मशीन लर्निंगचे पण काय राहणार आहे, टाइप्स राहणार आहे, बरोबर आहे. मग मशीन लर्निंगचे मेनली 3 टाइप्स येतात. कोणते येतात? फर्स्ट वन कोणता, सुपरवाइज लर्निंग. सेकंड वन, आवाज पाहिजे, जेवले नाही का, हा, पहिला कोणता, सेकंड वन, आणि थर्ड किती आवाज, हा, रिइन्फोर्समेंट लर्निंग, बरोबर आहे. सुपरवाइज मध्ये काय येतं, लेबल डेटा यूज होतो, देन डेटा स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये राहतो, बरोबर. इनपुट आणि आउटपुट मध्ये रिलेशनशिप असतं, इनपुट नोंद राहतो ना आउटपुट पण नोंद राहतो, ते काय झालं सुपरवाइज लर्निंग. अनसुपरवाइज मध्ये डेटा काय राहतो, अनलेबल डेटा राहतो, अनस्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये राहतो. आउटपुट नोंद राहतो का, नाही, सर्व डिपेंड कोणावर करतं, इनपुटवर, ठीक आहे. आणि रिइन्फोर्समेंट मध्ये काय राहतं, कॉम्बिनेशन ऑफ सुपरवाइज अँड, काही डेटा स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये किंवा लेबल राहतो, काही डेटा अनस्ट्रक्चर, देन मग ते पॅटर्न वगैरे रिकॉग्नाइज करून त्याच्यावर वर्क होतो. आता मी स्टार्ट काय करणार आहे, सुपरवाइज लर्निंग, देन सुपरवाइज लर्निंगचे सगळे जेवढे पण शॉर्ट मध्ये अल्गोरिदम घेता येतील ते घेणार आहे, देन मग काय करणार आहे, अनसुपरवाइज करणार, ठीक आहे. आता मेनली काय आहे, सुपरवाइज लर्निंग काय आहे, इज अ टाइप ऑफ मशीन लर्निंग वेअर द मॉडेल इज ट्रेन युजिंग लेबल डेटा. आता तो डेटा जर स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये, बरोबर आहे, किंवा
डेटा जर लेबल आहे बरोबर, म्हणजे त्याला टोटल डेटा कसा आहे, चांगला आहे, तर त्या डेटावर तुमचं जे मॉडेल ट्रेन कसं होणार आहे, ऑब्विसली चांगलंच होणार आहे. म्हणून काय सुपरवाइज लर्निंग काय करतं, इज अ टाइप ऑफ मशीन लर्निंग वेअर द मॉडेल इज ट्रेन युजिंग लेबल डेटा. टोटल लेबल डेटा यूज करून ते मॉडेल काय करतं, ट्रेन होतं. कळलं. सेकंड थिंग काय, दिस मीन्स फॉर एव्हरी इनपुट द करेक्ट आउटपुट इज ऑलरेडी नोन. मी आता सांगितलं होतं की त्याला काय इनपुट पण नोन राहतो आणि आउटपुट पण काय राहतो, नोन राहतो. अँड द मॉडेल लर्न्स द रिलेशनशिप बिटवीन. मॉडेल काय आहे, म्हणजे इनपुट आणि आउटपुट मधलं रिलेशनशिप काय आहे, काय करून ठेवतं, सांभाळून ठेवतं. बरोबर ना. कळालं. सेकंड काय एक्झाम्पल दिले त्यांनी, आता ईमेलचंच दिलंय बरोबर आहे. मग आता एवढं तर तुम्हाला लक्षात आलं का सर दरवेळेस सांगत होते का ईमेलचं जे स्पॅम नॉट स्पॅम हे कशात येतं, सुपरवाइज लर्निंगचा पार्ट आहे. एवढं तर कळालं. आता सुपरवाइज मध्ये पण रिग्रेशन यूज होतं का क्लासिफिकेशन यूज होतं हे पण तुम्हाला माहित करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर एरिया लोकेशन म्हणजे काय, हाऊस प्राइस प्रेडिक्ट डिटेक्शन, हे सगळं कशात येतं, सुपरवाइज. आता सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला एरिया ऑलरेडी इनपुट मध्ये राहतो बरोबर आहे, आणि त्याची प्राइस वगैरे टोटल डेटा मध्ये दिले राहतं का, एरिया वाईज प्राइस वगैरे तो डेटा देतोय तुम्ही. लोकेशन आता तुम्हाला माहिती आहे का, गंगापूर रोडला गेला तर ऑब्विसली गोष्ट आहे का जमिनीचे भाव जास्त आहे, लँडचे बरोबर रेट जास्त आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बिटको साईडला गेलं तर तिकडचे वेगळे रेट आहे, जर चांदवड साईडला गेलं तर तिकडचे वेगळे. म्हणजे प्रत्येक लोकेशन वाईज त्याचे काय रेट काय आहे, डिफरंट आहे. ते काय सर ट्रेन केलं जातं मॉडेल, त्याच्याहून हाऊस प्राइस प्रेडिक्शन होत असतं. ठीक आहे. सुरुवात करायची आपल्याला मशीन लर्निंग झालं, पण मशीन लर्निंग मध्ये 2 टाईप येतात, त्याच्या अंडर हे सगळे काय येणार आहे, अल्गोरिदम येणार आहे बरोबर. मग पहिलं कोण आहे, सेकंड वन कोण आहे, बरोबर आहे. आता रिग्रेशन आणि क्लासिफिकेशनचा एक थोडीशी इन्फॉर्मेशन आहे, तेवढ्यात आपण काय वाचून घेऊ. बाकी इन डिटेल आपल्याला असं काही नाही, व्यवस्थित शिकवतो. एवढं पण वेळ नाही म्हणून एवढं पाठ बॉम्बे हात नाही का मारत, तसं नाही मारत बरोबर की. ठीक आहे. चला. रिग्रेशन इज अ टाइप ऑफ मशीन लर्निंग यूज टू प्रेडिक्ट कंटिन्युअस न्यूमेरिकल व्हॅल्यू बेस्ड ऑन इनपुट. आता याच्यातून तुम्हाला काय कळलं का, जर तुम्हाला कंटिन्युअस एखादी जर न्यूमेरिकल व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे, आउटपुटला द्यायची असेल तर कोण येतं, रिग्रेशन येतं बरोबर आहे. आणि पण तो बेस करण्याच्या देतं, इनपुट डेटाच्या बेस देतं. रिग्रेशन काय कळलं. सेकंड थिंग काय, इट फाइंड्स रिलेशनशिप बिटवीन इंडिपेंडेंट व्हेरिएबल लाईक फीचर्स अँड अ डिपेंडंट व्हेरिएबल लाईक टार्गेट ऑर ग्रुप. म्हणजे काय करतो, आता हे बघा दोन, पहिली मेन गोष्ट तर इंडिपेंडेंट आणि डिपेंडंट व्हेरिएबल्स म्हणजे काय. तर आता इंडिपेंडेंट मध्ये काय येणार आहे, फीचर्स. फीचर्स मध्ये काय राहतं, सपोज तुम्हाला आता काय टोटल काय फ्रूटचा डेटा कलेक्ट आहे तुमच्याकडे बरोबर आहे. मग आता काय ऍपल वेगळं, केळी वेगळं, सगळ्या गोष्टी वेगळ्या बरोबर आहे. आता मला सांगा ऍपलचा कलर आणि केळीचा कलर सेम आहे का वेगळा आहे, कोणाला एक सेम नाही ना. म्हणजे त्यांचा कलर काय राहतो, डिफरंट. शेप काय आहे, बाकी त्याच्यावाली म्हणजे जे पण असेल सगळ्या गोष्टी काय, फीचर्स काय आहे, डिफरंट. त्याच्या बेस ते काय करणार आहे, फाईन. म्हणजे ते काय झाले, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स. ठीक आहे. आणि डिपेंडन्स म्हणजे काय, टार्गेट ग्रुप. जर डायरेक्ट टोटल बनानाचा ग्रुप राहिला बरोबर, डायरेक्ट ऍपलचा ग्रुप राहिला जो पण डेटा सेट मध्ये, म्हणजे त्यांच्या दोघांचे रिलेशनशिप काय करतो, तो फाइंड करतो. कळालं इथपर्यंत. सेकंड थिंग परत काय, आता एक्झाम्पल दिलंय बघा, प्रेडिक्टिंग टेम्परेचर बेस्ड ऑन टाइम ऑफ अ डे अँड वेदर कंडिशन. आता तुमचं जे टेम्परेचर प्रेडिक्शनचं आहे ते कोणाच्या बेस होणार आहे, याच्या बेस. पण त्याला एपीआय तुम्हाला फेच करावा लागते. यांनी एक्झाम्पल दिलंय पण तुम्हाला एपीआय फेच करावाच लागणार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, आता क्लासिफिकेशन. यस, काय मयुरी, काय प्रॉब्लेम झाला. हे बघा माझं एक सिंपल काय म्हणणं आहे माहिती तुम्हाला, मी तुम्हाला इतर टायमाला तुम्ही गप्पा मारले काय बोलतो का, बोलतो कोणाला काही बरोबर ना. फक्त मी शिकवत राहिले वय ना, पेशन्स म्हणजे थोडीशी ठेवा बोलायला. तुमच्या मनात जरी गोष्ट आली ना, बॅक साईडच्या पेजवर लिहून ठेवा का प्रतीक्षा मला हे सांगायचं. ठीक आहे. किंवा तू म्हणजे मी डिस्टर्ब होत नाही, माझी जी लागलेली लिंक राहते ती तुटत नाही. तसं वाटत असेल तर एकदा तुम्ही परत येऊन एक खंड टायमाला फक्त 1 तास शिकून बघा. ठीक आहे. 1 तास शिकवल्यानंतर तुम्ही, आणि मी डिस्टर्ब करतो बरोबर आहे. स्टँड उचलून नाही मारलं तुम्ही मला. गोष्टी काय राहतात ते एकदम आपण डीप मध्ये विचार करत राहतो. शिकवणं म्हणजे काय, नुसतं काही पण येत्या त्या पट्ट्या द्यावं नाही असतात. आम्हाला पण काहीतरी काय विचार करून, उद्या मी जर एखादी गोष्ट चुकीची सांगितली तर तुम्ही जेवढे बरोबर सांगितले तेवढे जज करून टाकशील. येतं बरोबर आहे ना. त्याच्यामुळे आमचं काम कसं, एक शिक्षक त्याला प्रत्येक गोष्ट बरोबरच सांगावं लागते. एक जरी चुकलं तर तू डॅनिश अख्ख्या सबकडला जाऊन सांगाल का न्यूज अँड टेक मध्ये जाऊ नका, ते चुकीचं सांग. बरोबर आहे मयुरी, पॉईंट पडतोय ना माझं तुम्हाला. त्याच्यामुळं आता इकडे लक्ष द्या क्लासिफिकेशनवर. ठीक आहे. आता काय, यूज टू प्रेडिक्ट डिस्क्रीट कॅटेगरीज ऑर क्लासेस बेस्ड ऑन इनपुट डेटा. मी तुम्हाला मगाशी पण क्लासिफिकेशनचं एक्झाम्पल दिलं. टोटल काय आहे, अॅनिमलचा डेटा कलेक्ट आहे तुमच्याकडं, कॅटचा, डॉगचा, सगळ्यांचा. पण काय आहे, आता ते काय बेस्ड ऑन काय कॅटेगरीज. आता कॅटेगरी प्रत्येकाची वेगळी ना, कॅट कॅटेगरी असेल, डॉग असेल, त्याच्यानंतर सगळ्यांची कॅटेगरीज वेगळी. डेटा तर सगळा कोणाचा आहे,
ॲनिमलचा आहे, पण कॅटेगरीज काय आहे डिफरंट आहे. त्याच्या बेस ते काय होतो म्हणजे तो जो इनपुट डेटा राहतो त्याच्या बेस काय होतं तुमचं प्रेडिक्शन निघणार आहे किंवा आउटपुट येणार आहे तुम्हाला. ठीक आहे. नंतर काय आहे इट फाइंड्स रिलेशनशिप बिटवीन फीचर्स म्हणजे इनपुट्स अँड लेबल्स आउटपुट. बरोबर आहे. म्हणजे कॅटेगरी वाईज डेटा दिलाय म्हणजे ते काय झाले तुम्हाला लेबल दिले एक आउटपुट दिलाय आणि इनपुट म्हणल्यावर ते फीचर्स राहणार आहे. आता कॅटची साईज केवढी कॅट केवढी बरोबर आहे ते सगळ्या गोष्टी फीचर्स आहे त्याच्या बेस तुम्हाला. आता त्यांनी दुसरं एक एक्झाम्पल दिलंय डिसीज प्रेडिक्शनचा. मग काय ती डिसीजची केस पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कशा बेस कळल. आता डिसीजचे सपोज सिम्पटम्स आहे. आता पहिली गोष्ट तर वेगवेगळे काय राहणार आहे डिसीज राहणार आहे कलेक्ट करेल लाईक असेल तुमचा डेंग्यू त्याच्यानंतर जे पण असेल स्वाईन फ्लू वगैरे बरोबर. आता प्रत्येकाचे सिम्पटम्स काय राहणार आहे डिफरंट राहणार आहे. मग जेवढे सिम्पटम्स मॅच राहतील बरोबर डेंग्यूला त्याच्यावर ते काय कळलं डेंग्यू याला पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह कळलं. सिंपल आणि स्वीट समजलं इथपर्यंत. आता रिग्रेशनचे टाईप कोणते आहे पहिला कोणता आहे लिनियर रिग्रेशन. ठीक आहे मॅडम तो ऍड करून ठेवा रिग्रेशन आणि क्लासिफिकेशनचा डिफरंट. ठीक आहे हे झालं ते घेऊ म्हणजे थोडंसं ऍडजस्टमेंट करून घ्या देन मग आपण बाकीचे रिग्रेशनचे टाईप स्विच करू. ठीक आहे. मग आता काय अल्गोरिथम सुपरवाइज लर्निंग बरोबर आहे. पहिला कोणता आहे लिनियर रिग्रेशन. आता लिनियर रिग्रेशन कशा करता यूज होतं यूज फॉर प्रेडिक्टिंग कंटिन्युअस व्हॅल्यू. लिनियर रिग्रेशन कशा करता यूज होतं यूज फॉर प्रेडिक्टिंग कंटिन्युअस व्हॅल्यू बरोबर आहे. आता हाऊस प्राइस प्रेडिक्शनची जरी असलं तर ती व्हॅल्यू कशी आपल्याला कंटिन्यू काय आहे प्रेडिक्ट करत राहावं लागणार आहे. म्हणून काय आहे प्रेडिक्टिंग कंटिन्युअस व्हॅल्यू साठी कोण यूज होतो लिनियर रिग्रेशन. हे काय शॉर्ट मध्ये डीप शिकायला गेलं तर मी तुम्हाला बोललो होतो एका अल्गोरिथमला भरपूर वेळ लागतो कारण त्याच्यातल्या डीप गोष्टी भरपूर आहे. त्याच्यानंतर डायग्राम आहे सोपी. एक काय दिलाय त्यांनी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दिलाय बरोबर. वाय ऍक्सिसला काय दिलंय प्राइस दिली आहे आणि इकडे काय दिलंय एरिया दिलाय स्क्वेअर फीट मध्ये बरोबर आहे. आणि फिटल लाईन थ्रू डेटा. आता हा सगळं काय दिलाय डेटा आहे त्याच्यातून ही लाईन काढली हायपर लाईन म्हणजे ही लाईन काय करते डेटाला लर्न करते असं एक समजून चाललं तुमच्या भाषेत कळालं. म्हणजे एक कोणाची लिनियर रिग्रेशनची डायग्राम आहे. लिनियर रिग्रेशन मध्ये काय होतं डेटा -1 कडून +1 ला जातो. लिनियर रिग्रेशन मध्ये काय होतं डेटा -1 कडून +1 कडे जातो म्हणजे याला काय म्हणतात परफेक्ट पॉझिटिव्ह लिनियर रिलेशनशिप. परफेक्ट पॉझिटिव्ह लिनियर रिलेशनशिप कळालं इथपर्यंत. ठीक आहे. नंतर कोणतं रिग्रेशन येतं लॉजिस्टिक येतं. आता लॉजिस्टिक म्हणल्यावर काय बायनरी क्लासिफिकेशन म्हणजे ते काय करतं रिप्लाय देतं यस ऑर नो मध्ये किंवा पास किंवा फेल मध्ये बरोबर आहे. त्याच्यानंतर 0-1 मध्ये बायनरी पण बायनरी म्हणजे काय दोनच रिप्लाय राहतात ट्रू फॉल्स येस ऑर नो नाही का 0 किंवा 1 म्हणजे बायनरी मध्ये रिप्लाय देतं. बायनरी मध्ये रिप्लाय असला तर काय समजायचं कोणतं रिग्रेशन यूज झालंय लॉजिस्टिक झालाय. सिंपल याच्यात सांगतोय कळतंय ना. पण लिनियर कुठे यूज होतोय कंटिन्युअस प्रेडिक्शन साठी आणि लॉजिस्टिक कुठे यूज होतोय बरोबर. हे डीप मध्ये पण शॉर्ट मध्ये जेवढं माझ्याकडनं सांगतोय कळतंय ना आता. ठीक आहे. आउटपुट काय राहणार यस किंवा नो पास फेल दोन कोणचे पण राहणार आहे. एक्झाम्पल काय ईमेल इज स्पॅम ऑर नॉट स्पॅम ते पण येऊ शकतं. बायनरी मध्ये आउटपुट आहे काय एक तर स्पॅम राहणार किंवा नॉट स्पॅम राहणार आहे. कळालं इथपर्यंत. ठीक आहे. आता आपण ही कसली डायग्राम आहे लॉजिस्टिक रिग्रेशनची बरोबर आहे. आता याच्यात काय दिसतंय तुम्हाला हे बघा इथं y 0 केला इज इक्वल टू 0 केला इथं काय केला आहे 1. पूर्ण ऍक्सिस कोणता आहे y खालचा ऍक्सिस कोणता आहे x बरोबर आहे. आता इथं ज्या दोन लाईन दिल्या एक कसं इन बिटवीन काय त्याच्या डेटा आहे. आता वर गेलाय म्हणजे इन्क्रीज झालाय म्हणजे तो काय झालाय 1 झालाय बरोबर आहे आणि खाली काय आहे 0. आता तुम्ही कोड मध्ये डिफाईन करायचे तसं जर स्पॅम जर राहिला 0 राहिला तर स्पॅम आला पाहिजे आणि 1 आला तर नॉट स्पॅम राहील. म्हणजे हे ट्रेन कुठे करावं लागतं तुम्ही जेव्हा कोडिंग मॉडेल तयार करताय त्या कोडिंग मध्ये तुम्हाला काय करावं लागतं तसं टाकावं लागतं की तुम्हाला 0 ला काय पाहिजे पास ऑर फेल किंवा स्पॅम ऑर नॉट स्पॅम किंवा 1 ला काय आहे तुम्हाला जे टाकायचं तुम्ही ते ट्रेन करू शकता. कळाली का. मग काय प्रेडिक्टेड वाय लाईज बिटवीन 0 and 1 रेंज. कळालं आता. मग तुमचं जर एखादा मेलची जी फ्रिक्वेन्सी वगैरे मॅच इथं झाली तर तो काय राहणार आहे मग त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही जसं ट्रेन केलंय मॉडेल डिपेंड तुमच्यावर आहे की तुम्ही ट्रेन कसं करता. ठीक आहे. कळालं इथपर्यंत समजलं का किती लोकांना. हा हे सगळे अल्गोरिथम कोणाचे राहणार आहे सुपरवाइज. म्हणजे सपोज पहिला कोणता होता लिनियर रिग्रेशन. दुसरा आता तिसरा कोणता आहे हा आता डिसिजन ट्री मध्ये काय होतं ती बघूया. ठीक आहे. इकडे बघा यूज फॉर क्लासिफिकेशन अँड रिग्रेशन. ते जे मगाशी तुम्हाला क्लासिफिकेशन काय रिग्रेशन काय ते सांगितलंय. ठीक आहे. इट स्प्लिट्स डेटा इनटू ब्रांचेस बेस्ड ऑन फीचर्स व्हॅल्यू फॉर्मिंग ट्री लाईक स्ट्रक्चर टू मेक डिसिजन ऑर प्रेडिक्शन. म्हणजे ते काय करतं माहिती का जो पण आपला डेटा आहे बरोबर आहे त्या डेटाला कसं एक ब्रांचेस मध्ये काय करतं डेटाला स्प्लिट करतं किंवा डेटाला डिवाइड करतं. डेटाला काय करतं ते डिवाइड करतंय आणि त्या डिवाइड केल्यानंतर तो काय करणार आहे त्या फॉर्मिंग ट्रीच्या स्ट्रक्चरवर काय घेणार आहे तो एक तर डिसिजन किंवा प्रेडिक्शन देणार आहे. काय केलंय त्यांनी एका ट्री फॉर्मॅट मध्ये डिसिजन ट्री नावच काय डिसिजन ट्री एका ट्री फॉर्मॅट मध्ये तो डेटा काय करतो
स्प्लिट करतो आणि देन तुम्हाला काय प्रेडिक्शन किंवा डिसिजन देतो. फॉर एक्झाम्पल काय प्रेडिक्ट इफ अ कस्टमर विल बाय अ प्रोडक्ट बेस्ड ऑन इन्कम और एज. आता त्यांनी एक दिलाय प्रॉब्लेम स्टेटमेंट काय दिलंय, एका कस्टमरने काय प्रोडक्ट बाय केलं पाहिजे पण कशावर, त्याच्या इन्कम वर आणि त्याच्या एज वर. सिंपल क्रेडिट कार्डचं एक्झाम्पल घ्या. क्रेडिट कार्ड कशावर ठरतो, तुमच्या इन्कम वर आणि एज वर. विदाउट इन्कम भेटणार आहे तुम्हाला आणि एज तुमचं आहे 15 वर्ष, तुम्हाला भेटेल का? ठीक आहे चालू. तर मग डायग्राम मध्ये त्यांनी काय केलं एक्सप्लेन केलंय. फॉर एक्झाम्पल काय आहे, आता एज एक ग्रेटर दॅन जर 18 राहिलं, एज एक ग्रेटर दॅन 18 राहिलं तर काय तो काय आहे यस सिटीजन. पण त्याच्यात पण दोन दिलंय, कॅन वोट कॅन नॉट वोट. म्हणजे आता हे कशाचं दिलंय, आता डायग्राम आहे वोटिंगची. प्रॉब्लेम स्टेटमेंट काय दिलंय, पण मग आता हे एक्झाम्पल त्यांनी फक्त दिलंय का त्याच्यावर तुमचं ठरू शकतं आणि डायग्राम काय आहे डिफरंट दिले ते कळालं तुम्हाला. म्हणजे याचं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होतं, वोटिंग साठी का इंडियन सिटीजन जो पण राहील त्याचं जर वय 18च्या वर राहिलं तर तो वोट करू शकतो किंवा आता मॅडम एक तर डायग्राम याची घ्या, नाही तर म्हणजे काय पुढचं करता. ओके मॅडम, पण मग फॉर एक्झाम्पल जर राहिलं तरी मग मुलांना आम्हाला काय वाटलं का ते त्याची डायग्राम. ठीक आहे, सो अपडेट करा त्या नोट्स. ठीक आहे, एज कळाला. आता 18 पेक्षा जास्त एज जर राहिलं तर तो काय राहणार आहे सिटीजन राहणार आहे. आणि जर 18 पेक्षा कमी राहिलं तर इकडे डायरेक्ट काय जाते कंडिशन नोट. ईपीएल चे कंडिशन लावायचे, या कोडिंग मध्ये लावायचे, डायग्रामॅटिक. फक्त इथं काय केलंय त्यांनी, काय सांगायचं ट्राय केलंय की एक ट्री स्ट्रक्चर बनवलंय आणि त्याच्यावर काय करतो तो डिसिजन किंवा प्रेडिक्शन करतो. हे कशात होणार आहे डिसिजन ट्री मध्ये. ठीक आहे, आता रॅन्डम फॉरेस्ट तर तुम्ही यूज केलाय, किती लोकांनी रॅन्डम फॉरेस्ट यूज केलाय. रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायर काय केलं होतं त्याच्यात तू, क्रॉप आणि फर्टिलायझरचं रिकमेंडेशन साठी. ओके, आता त्याच्यात काय होतं माहितीये का, हे बघा यूज फॉर हाय अॅक्युरेसी प्रेडिक्शन. जर तुमचे हाय अॅक्युरेसी प्रेडिक्शन असेल तर तिथे काय यूज होतो, रॅन्डम फॉरेस्ट यूज होतो. मग त्याच्यात क्लासिफायर वेगळा राहतो, रिग्रेशन वाला पण एक वेगळा राहतो. ठीक आहे, मग तो काय करतो दॅट युजेस मल्टिपल डिसिजन ट्री. याच्यात सिंपल काय राहतं माहितीये का, मल्टिपल. आता ही कशी एक सिंगल ट्री बनली तशी इथं काय बनणार आहे मल्टिपल डिसिजन ट्री बनणार आहे. आणि टू मेक अ फायनल प्रिडिक्शन, त्या सगळ्या मिळून एक काय करतं सिंपल आहे. आता मल्टिपल डिसिजन ट्री बनणार आहे, ते सगळे काय करणार आहे वोट करणार आहे, बरोबर आहे. आणि वोट मध्ये ज्याची मेजॉरिटी राहणार आहे ते काय निघणार आहे प्रिडिक्शन निघणार आहे. आता कळलं का, सपोज काय आहे, आता इथं किती आहे आम्ही 3 जण आहे फॅकल्टी, बरोबर आहे. आणि 15 स्टुडंट आहे. 15 स्टुडंटने काय करणार आहे वोट करणार आहे की आम्हाला कोणतं फॅकल्टी शिकवायला पाहिजे. त्याच्यात 8 वोट पडले मला, 4 मॅडमला. मग आता मेजॉरिटी कोणाकडे आहे, माझ्याकडे आहे. म्हणून शिकवणार कोण आहे, आम्ही शिका. ठीक आहे, कळालं इथपर्यंत, बरोबर. आता इट वर्क्स फॉर बोथ क्लासिफिकेशन अँड रिग्रेशन प्रॉब्लेम. मी तुम्हाला सांगितलं होतं का रॅन्डम फॉरेस्ट क्लासिफायर पण राहतो, रॅन्डम फॉरेस्ट रिग्रेशन पण राहतो. ठीक आहे, एक्झाम्पल काय दिलंय त्यांनी, लोन अप्रुव्हल, ट्री जोड अप्रूव्ह और रिजेक्ट. आता लोन अप्रुव्हलला काय राहते मल्टिपल कंडिशन राहते. काय काय राहत्या, इन्कम, सिबिल स्कोर आणि एज. सगळं मॅच आहे. प्रेडिक्शन काय वोट काय राहणार आहे, सगळे कोण काय येणार आहे यस यस यस. मेजॉरिटी कशाची आली यस. लोन काय राहणार आहे मायनर, एज मायनर, सिबिल 550, एम पॉकेट उचलेल, रिंग उचलेल, हे उचलेल. काहीच नाही. इथं काय होतं एक कंडिशन अजून, इथं काय झालं मायनर जाईल, इथं काय होतं मग इन्कम काय राहणार त्या बिचाराचं राहणारच नाही. ठीक आहे, मग त्याला लोन जाईल का, सगळे कोण काय येईल. समजलं इथपर्यंत, कळलं. म्हणजे आता तुम्हाला पहिला कोणता झाला लिनियर रिग्रेशन, कशासाठी यूज होतो कंटिन्युअस व्हॅल्यू प्रेडिक्शन साठी. त्याच्यानंतर लॉजिस्टिक रिग्रेशन कशासाठी बायनरी व्हॅल्यू साठी. तिसरा कोणता आहे डिसिजन ट्री, कशासाठी यूज होतो ओके, कशासाठी यूज होतो तो डिसिजन किंवा प्रिडिक्शन साठी यूज होतो, बरोबर. त्याच्यानंतर कोणता आला तो कशासाठी यूज होतो, कळालं इथपर्यंत. आता जाऊया पुढे. चला आता काय पहिलं कोणतं झालं लिनियर, सेकंड वन, त्याच्यानंतर आता काय आहे, याच्या आधी पण सपोर्ट वेक्टर मशीन ऐकलं असेल ना, एसव्हीएम, बरोबर आहे. आता एसव्हीएम काय वर्क करतं, एसव्हीएम इज सुपरवाइज मशीन लर्निंग अल्गोरिथम यूज मेनली फॉर क्लासिफिकेशन अँड समटाइम्स फॉर रिग्रेशन. इट वर्क्स बाय फाइंडिंग द बेस्ट बाउंड्री, म्हणजे हायपर प्लेन बेस्ट बाउंड्रीला काय म्हणत्या दॅट सेपरेट डिफरंट क्लासेस. त्याच्यात 2 व्ह्यू राहतात, ग्रीड व्ह्यू वगैरे. त्याच्यात तो बेसिक म्हणजे मध्ये भरपूर डीप पार्ट आहे. पण आता सपोर्ट वेक्टर मशीन काय करतं माहितीये का, सपोज हा जर डेटा आहे तुमचा, तर डेटाच्या मधून काय टाकतं ते हायपर लाईन टाकतं आणि डेटाला काय करतं क्लासिफाय करतं. आता कळलं काय सिंपल वर्क, काय वर्क त्याचं एसव्हीएमचं. हे बघा मधून ही टाकली, हिला काय आहे
हायपरप्लेन म्हणजे हायपरलाईन म्हणतात, ठीक आहे. आणि ते काय करतं, मार्जिन म्हणजे दोन्ही डेटाला काय करतं, सेपरेट करतो, क्लासिफाय करतो. या क्लासचा डेटा म्हणजे या कॅटेगरीचा डेटा इकडं, या कॅटेगरीचा डेटा इकडं. कळलं इथपर्यंत? कळलं. त्याच्यानंतर की टर्म्स काय त्याचे, हायपरप्लेन तर काय, द लाईन ऑर बाउंड्री दॅट सेपरेट क्लासेस. देन काय, मार्जिन डिस्टन्स बिटवीन द हायपरप्लेन अँड नियरेस्ट डेटा पॉइंट. मग आता मार्जिन दोन्ही हायपरप्लेन काय करतो, दोन्ही मार्जिन सेट करतं. मग आता जो डेटा पॉइंट, सपोज आता कॅट आहे आणि दुसरी कॅट आहे, बरोबर आहे. सपोज आता पर्शियन कॅट राहिली आणि इंडियन कॅट राहिली, तर शेवटी काय आले, कॅटेगरी कॅटच आली. सपोज आता फक्त याच्यात एकच कॅट आहे, कोणची आहे, पर्शियन कॅट आहे, बरोबर आहे. आता ती पर्शियन कॅट शेवटी मॅच कोणाला होणार आहे, मार्जिन चेक करत, जवळ कोणचा पॉईंट येतो ते कॅटेगरी कोणाला मॅच, म्हणजे तिकडे पेज होती, त्याला मार्जिन करायला जाते. त्याच्यानंतर काय, सपोर्ट वेक्टर, द डेटा पॉइंट क्लोजेस्ट टू द हायपरप्लेन दॅट डिसाइड द, तो काय करतो, पोझिशन डिसाइड करतो. कळालं एवढ्या गोष्टी, समजलं. पोझिशन कोणाच्या डिसाइड करणार आहे, हायपरप्लेनच्या. हायपरप्लेनच्या पोझिशन चेंज होत राहतील, चेंज होता नाही काय म्हणते ठीक आहे. हायपरप्लेनच्या पोझिशन चेंज होतं. डेटा तुझं काय राहणार आहे, डिस्प्रेशन वगैरे राहतो. डेटा काय कॉन्स्टंट राहणार आहे का, डेटा कधी कधी सेपरेट होत झालेला राहतो, कधी कधी आउटलायर्स राहतात त्याच्यात, कधी कधी व्हरेन्स फॉर्मॅटमध्ये राहतो, बरोबर आहे. मग त्या कंडिशनला हायपरप्लेन चेंज होती, ठीक आहे. कळलं. त्याच्यानंतरचा अल्गोरिदम कोणता आहे, के नियरेस्ट नेबर. आता के नियरेस्ट नेबर म्हणजे काय रे, नियरेस्ट म्हणजे काय येतं, जवळचा, नेबर म्हणजे काय येतो, शेजारी जवळचा. म्हणजे आता के म्हणजे तो के पॉईंट राहतो, ठीक आहे. म्हणजे आता पॉईंट सपोज ग्रुपिंग होते, तिची पॉईंटची काय होणार आहे, ग्रुपिंग होणार आहे. जेवढा जवळचा पॉईंट तो जर फीचर मॅच होत असेल तर तो काय होऊन जातो, एका क्लस्टर मध्ये काय होऊन जातो, कलेक्ट होऊन जातो, बरोबर आहे ना. क्लस्टरिंग अनसुपरवाइज मध्ये आई तुम्हाला शिकवतो, ठीक आहे. आता यूज फॉर क्लासिफिकेशन अँड रिग्रेशन, इट प्रेडिक्ट द आउटपुट बेस्ड ऑन नियरेस्ट डेटा पॉईंट. नियरेस्ट कळलं ना. सपोज आता नियरेस्ट जवळचा जो पण डेटा पॉईंट असेल, हे बघा, प्रोडक्ट रिकमेंडेशन बेस्ड ऑन सिमिलर युजर सर्च, बरोबर. आता तुम्ही जर सपोज झोमॅटोला बिर्याणी टाकली तर तुम्हाला फक्त एकच बिर्याणी येणार आहे का, त्याच्यात व्हरायटी येणार आहे का, बरं तुम्ही सर्च बिर्याणी केलंय म्हणून. मग सिमिलर डेटा पॉईंट आहे ना, आणि जवळचे डेटा पॉईंट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मल्टिपल व्हरायटी मध्ये ते येणार आहे. याचं काय बाकी आहे का, के नियरेस्ट नेबरचं डायग्राम बाकी आहे का, ठीक आहे. आता याची आपण डायग्राम समजून घेऊ, ठीक आहे. आता ही काय, के नियरेस्ट नेबरची डायग्राम आहे, बरोबर आहे. आता काय झालंय बघा, कॅटेगरी ए आणि कॅटेगरी बी दोन क्लस्टर तयार केले, बरोबर आहे. कॅटेगरी ए आणि कॅटेगरी बी हे दोन क्लस्टर आहे, कळाले का. आता या क्लस्टर मध्ये एक काय आलाय, न्यू डेटा पॉईंट आलाय, न्यू काय आलाय, डेटा पॉईंट आलाय. मग आता काय, के नियरेस्ट नेबर म्हणून तो कोणत्या क्लस्टरला ऍड होईल हे कोण डिसाइड करतं, के नियरेस्ट नेबरचा अल्गोरिदम, ठीक आहे. मग आता याच्यात काय 3 नेबर आहे आणि कॅटेगरी 2 मध्ये काय आहे, 2 नेबर्स आहे, बरोबर. आता काय हे बघा, मग हा डेटा पॉईंट ऑब्विसली कुठे जाणार आहे, इकडे जाणार आहे. डिस्टन्स कमी, सगळ्या गोष्टी इकडे 3 नेबर आहे, तरी इकडे तो म्हणजे यांचा क्लस्टर काही पॅक आहे. पण जर इथं जर सिमिलॅरिटी जर राहिली फीचरची तर तो कुठे जाईल, इकडे जाईल. हे के हे ऑपरेशन म्हणजे तुम्ही कोड लिहितात ते खूप वेगळं आणि अल्गोरिदम समजून घेणे खूप वेगळं. हे काय आहे, थेरोटिकल नॉलेज आहे फक्त. हे काय आहे, थेरोटिकल नॉलेज आहे. कोड म्हणजे असं तुम्हाला थोडी डायग्राम दिली, तिथे काय होतं, गोष्टी वेगळ्या, म्हणजे तिथं कोड राईट करताना वेगळं राहणार, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, तुम्हाला टास्क काय ऑनलाईन वाले पण आहे का. आज काय झालंय, टोटल तुम्हाला कसले अल्गोरिदम शिकवले मी, सुपरवाइज लर्निंगचे. त्याच्यात काही असतील बाकी, पण जेवढे इम्पॉर्टंट वाटले मला मी तुम्हाला काय आहे ते शिकवले. कोर्स सारखं इन डिटेल शिकवता येणार नाही. जर इन डिटेल शिकवायचं असेल तर कोर्सच जॉईन करा, ठीक आहे. तर आता